आदरणीय व्यासपीठावरील मान्यवर, शिक्षकवृंद आणि माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार. आज आपण आपल्या भारताच्या स्वातंत्र्याचा 80वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी येथे एकत्र आलो आहोत. 15 ऑगस्ट 1947 हा फक्त आपल्या कॅलेंडर मधला एक दिवस नव्हता. तो दिवस होता शेकडो वर्षांच्या गुलामगिरीनंतर भारतीयांनी स्वातंत्र्याचा पहिला श्वास घेतलेला दिवस. पण मित्रांनो, हे स्वातंत्र्य आपल्याला सहज मिळालेले नाही. भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांनी आपल्या तारुण्याचा त्याग केला. राणी लक्ष्मीबाई यांनी रणांगणात शौर्य दाखवले. महात्मा गांधींनी सत्य आणि अहिंसेच्या मार्गाने संपूर्ण देशाला एका ध्येयासाठी एकत्र केले. आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आजादी दूंगा या आवाहनातून देशाच्या तरुणांच्या मनात स्वातंत्र्याची ज्वाला पेटवली. महाराष्ट्राचा इतिहास तर या स्वातंत्र्याच्या संघर्षात विशेष अभिमानाने उभा आहे. वासुदेव बळवंत फडके यांनी सशस्त्र उठावाचा मार्ग स्वीकारला. चाफेकर बंधूंनी ब्रिटिश सत्तेविरुद्ध आवाज उठवला. आणि पुढे लोकमान्य टिळकांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे हा मंत्र संपूर्ण देशाच्या मनात रुजवला. या सर्वांनी आपल्यासाठी एकच स्वप्न पाहिले, भारत स्वतंत्र, स्वाभिमानी आणि सामर्थ्यवान असावा. आज आपण स्वतंत्र भारतात जन्मलो आहोत. आपल्याला मतदानाचा अधिकार आहे. आपल्याला शिक्षण घेण्याची संधी आहे. आपल्याला आपल्या मतांचा आणि स्वप्नांचा पाठपुरावा करण्याचे स्वातंत्र्य आहे. पण एक प्रश्न आपण स्वतःला विचारायला हवा, ज्यांनी देशासाठी आपले आयुष्य दिले त्या स्वातंत्र्य सैनिकांच्या स्वप्नातील भारत आपण घडवत आहोत का? आज देशासमोरची लढाई वेगळी आहे. आज आपल्याला अज्ञानाविरुद्ध लढायचे आहे, भ्रष्टाचार विरुद्ध लढायचे आहे, जातीय आणि धार्मिक द्वेषाविरुद्ध लढायचे आहे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे हा देश माझा आहे ही भावना प्रत्येक भारतीयाच्या मनात जिवंत ठेवायची आहे. आपण देशासाठी सीमेवर जाऊ शकत नसलो तरी प्रामाणिकपणे आपले काम करणे, शिक्षण घेणे, कायद्याचा आदर करणे, पर्यावरणाचे रक्षण करणे आणि समाजासाठी काहीतरी चांगले करणे हे सुद्धा देशसेवाच आहे. मित्रांनो, स्वातंत्र्य आपल्याला वारशाने मिळाले आहे, पण भारताचे भविष्य आपल्याला आपल्या कर्तृत्वाने घडवायचे आहे. म्हणून आज या स्वातंत्र्य दिनी आपण एक संकल्प करूया. देशाकडून आपल्याला काय मिळेल हा प्रश्न विचारण्यापेक्षा आपण देशासाठी काय देऊ शकतो हा प्रश्न स्वतःला विचारूया. कारण ज्या भारतासाठी आपल्या पूर्वजांनी बलिदान दिले तो भारत आपल्या पुढच्या पिढीला अधिक मजबूत, अधिक सुंदर आणि अधिक अभिमानाने देणे हीच त्यांच्यासाठी खरी श्रद्धांजली आहे. जय जवान, जय किसान, जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.